सहर शेख सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या भाषणाने चर्चेत आलेली तरुण नगरसेविका. खरं तर मुंबऱ्यात वर्षानुवर्षे एकच राजकीय वास्तव सांगितलं जायचं. इथे सत्ता बदलणं सोपं नाही. काही नाव, काही चेहरे आणि काही समीकरणं कायमची आहेत असं मानलं जायचं. पण नुकत्याच झालेल्या ठाणे नगरपालिकेच्या निवडणुकीनं हे सगळं चित्र ढवळून काढलंय. मुंबऱ्यासारख्या संवेदनशील आणि राजकीय दृष्ट्या कायम चर्चेत असलेल्या परिसरात एका निवडणुकीनं संपूर्ण ठाणे मुंबईच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा प्रश्न उभा केलाय. वर्षानुवर्षे ज्या भागावर एका नेत्याचं वर्चस्व मानलं जात होतं तिथे अचानक सत्ता समीकरण उलथून पडतात. एका तरुण चेहऱ्याचा उदय होतो आणि तो तरुण चेहरा आहे एका महिलेचा. या तरुण महिलेनं एका वेगळ्या पक्षाच्या झेंड्याखाली थेट त्या सत्तेला आव्हान दिलं आणि ते आव्हान केवळ शब्दांपुरतं न राहता मतपेटीत उतरवलं. मग हा बदल अचानक घडला की यामागे अनेक वर्षांची साचलेली नाराजी होती. आणि या एका प्रभागाच्या निकालातून महाराष्ट्राच्या राजकारणाला नेमका कोणता संदेश मिळतो? कोण आहे सहर शेख, जिने थेट 23 वर्षांची आव्हाडांची सत्ताच उलथून लावली? जाणून घेऊयात सविस्तर या विश्लेषणाच्या माध्यमातून. नमस्कार, मी अंजली. आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका यंदा राज्यभर चर्चेत राहिल्या. पण त्यातही मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 हा जणू राजकीय प्रयोगशाळाच ठरला. कारण इथे फक्त 4 नगरसेवक निवडून येण्याचा प्रश्न नव्हता, तर इथे दशकानुदशकं तयार झालेल्या राजकीय वर्चस्वाला पहिल्यांदाच मोठा धक्का बसला. या प्रभागातून AIMIMच्या पॅनलने संपूर्ण विजय मिळवला आणि त्याच क्षणापासून राज्याच्या राजकारणात एका नव्या नावाची चर्चा सुरू झाली: सहर शेख. मुंब्रा कळवा परिसर म्हटलं की अनेक वर्षांपासून एकच नाव ठळकपणे घेतलं जायचं, ते म्हणजे जितेंद्र आव्हाड. स्थानिक पातळीवर मजबूत संघटन, कार्यकर्त्यांचं जाळं आणि मतदारांशी थेट संपर्क या सगळ्यांच्या जोरावर आव्हाडांनी हा परिसर आपला बालेकिल्ला बनवला होता. या परिसरात त्यांच्यासोबत कायम दिसणारा चेहरा म्हणजे युनुस शेख. राजकारणातली ही मैत्री केवळ वैयक्तिक नव्हती तर संपूर्ण मुंबऱ्याच्या सत्ता समीकरणांचा पाया होती. पण कालांतरानं मतभेद वाढले, अपेक्षा अपूर्ण राहिल्या आणि हळूहळू ही मैत्री दुराव्यात बदलली. याच दुराव्याचा केंद्रबिंदू ठरली यंदाची निवडणूक. युनुस शेख यांनी आपल्या मुलीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारीची अपेक्षा ठेवली होती. स्थानिक राजकारणात हे स्वाभाविक मानलं जात होतं. पण प्रत्यक्षात उमेदवारी मिळाली नाही. इथूनच नाराजीला सुरुवात झाली आणि त्या नाराजीतूनच सहर शेख यांनी AIMIM कडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केवळ पक्ष बदलाचा नव्हता तर एका प्रस्थापित राजकीय रचनेला थेट आव्हान देणारा होता. प्रचाराच्या काळात मुंबऱ्यात जे चित्र दिसलं ते आधी कधीच पाहायला मिळालं नव्हतं. सहर शेख यांचा प्रचार आक्रमक होता, पण तो फक्त विरोधकांवर टीका करणारा नव्हता. तो अस्मिता, स्वाभिमान आणि आपली जागा आपल्यालाच मिळाली पाहिजे या भावनेभोवती फिरणारा होता. तरुण मतदार, विशेषतः मुस्लिम महिलांचा मोठा सहभाग, ज्या क्वचितच सार्वजनिक ठिकाणी दिसून येतात, आणि स्थानिक प्रश्नांवर थेट भाष्य यामुळे प्रचाराला वेगळी धार मिळाली. याचा परिणाम असा झाला की प्रभाग क्रमांक 30 मधील 4ही जागा AIMIMने जिंकल्या. ठाणे महानगरपालिकेत AIMIMचे एकूण 5 नगरसेवक निवडून आले. त्यातील 4 एकाच प्रभागातून. हा आकडा राजकीयदृष्ट्या खूप काही सांगून जाणारा होता. या सगळ्यात विजयानंतरचं भाषण हा या संपूर्ण प्रकरणाचा टर्निंग पॉइंट ठरला. सहर शेख यांनी केलेली वक्तव्य केवळ भावनिक नव्हती तर ती थेट राजकीय संकेत देणारी होती. कैसे हराया या प्रश्नातून त्यांनी आव्हाडांच्या राजकारणावरच प्रश्नचिन्ह उभं केलं. त्यांच्या भाषणात सत्ता, अहंकार, हिरवा गुलाल आणि गुलामगिरीसारख्या शब्दांचा वापर झाला, ज्यामुळे समर्थकांमध्ये उत्साह तर विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. या प्रश्नांनंतर हा विजय फक्त निवडणूक निकालापुरता न राहता राजकीय वादाचा मुद्दा बनला. याच वेळी युनुस शेख यांनी घेतलेली आक्रमक भूमिका या संघर्षाला आणखी धार देणारी ठरली. जुने व्हिडिओ, जुने वाद आणि थेट इशारे यामुळे हा संघर्ष वैयक्तिक स्वरूप घेतोय का असा प्रश्न निर्माण झाला. राजकीय विश्लेषणाच्या मते ही भाषा दीर्घकाळात उलटीही ठरू शकते, कारण मतदार शेवटी स्थैर्य पाहतो की संघर्ष हा प्रश्न इथे महत्त्वाचा आहे. या निवडणुकीतला सर्वात महत्त्वाचा राजकीय मुद्दा म्हणजे मतविभाजन. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना मिळालेली मतं एकत्र केली तर ती MIMच्या विजयी मतांपेक्षा जास्त असल्याचं आकडेवारीतून दिसतं. म्हणजेच अंतर्गत संघर्ष, जुनी मैत्री तुटणं आणि नेतृत्वावरचा विश्वास डळमळीत याचा थेट फायदा AIMIMला झाला.
हीच बाब भविष्यात इतर शहरांमध्येही घडू शकते. ही भीती अनेक पक्षांच्या गोटात दिसते. AIMIM साठी हा विजय केवळ एका प्रभागापुरता मर्यादित नाही. ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिम आणि त्यांचे राष्ट्रीय नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यासाठी महाराष्ट्रात शहरी भागात पाय रोवण्याची ही मोठी संधी आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीसाठी हा धक्का आत्मपरीक्षणाचा आहे. नेतृत्व, उमेदवारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा विश्वास पुन्हा कसा मिळवायचा हा प्रश्न उभा राहतो. शिवसेना आणि भाजपसारख्या पक्षांसाठीही हा इशारा आहे की शहरी अल्पसंख्याक राजकारणात आता नवी समीकरणं तयार होत आहेत. मुस्लिम मतदारांच्या एकगठ्ठा मतदानाचाच हा परिणाम असल्याचं यातून दिसून येतं. त्यामुळे AIMIMला थांबवायचं असेल तर सत्ताधारी भाजपसह सगळ्याच पक्षांना आता आत्मपरीक्षणाची गरज आहे, हे AIMIMच्या विजयातून कळून चुकतं. एकंदरीतच मुंबईत जे घडलं ते केवळ एका प्रभागाचा निकाल नाही. तो एक संकेत आहे की सत्तेला पर्याय शोधला जातोय आणि तो पर्याय मतदार स्वीकारतोय. प्रश्न एवढाच आहे, हा बदल इथेच थांबणार का, की याची लाट इतर शहरांपर्यंत सुद्धा जाणार? 5 वर्षानंतर जेव्हा पुन्हा मतपेट्या उघडतील, तेव्हा आजचा हा विजय एक अपवाद होता की नव्या राजकारणाची सुरुवात, याचं उत्तर मिळेल. तोपर्यंत मुंबईत घडलेली ही उलथापालथ महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू राहणार यात शंका नाही. त्यामुळे इतर पक्षांना सावध होऊन समीकरणं आखण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? AIMIMची तरुण पिढीला समोर आणण्याची रणनीती आणि त्यांचा आक्रमक पवित्रा हा पुढच्या राजकीय दृष्टिकोनातून इतर पक्षांसाठी कितपत धोकादायक ठरू शकतो? याला उपाय काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.